श्री स्वामी समर्थ. आपल्या धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य सुरू होते ते गणपती बाप्पांच्या पूजेने. गणपती बाप्पांची प्रार्थना केली जाते की कार्य सुरळीतरित्या पार पडू देत म्हणून. असे अनेक प्रसंग, सण आहेत ज्यामध्ये भक्तजन गणपती बाप्पांची सेवा करतात. गणपतींची पूजा करून सर्व मंगलमय सुखमय होऊ देत म्हणून पूजा करतात, प्रार्थना करतात. यापैकीच संकष्टी चतुर्थीचे व्रत आहे. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीस साजरी केली जाते. पौर्णिमेनंतरच्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. तर अमावास्येनंतरची चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचे वर्षातून 12 ते 13 व्रत असतात. अशी मान्यता आहे की जे कोणी हे व्रत करतात प्रथम ईश म्हणजेच गणपती बाप्पा त्यांचे सर्व दुःख दूर करतात. तर आज आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि त्याची कथा याबद्दल जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थीच्या बऱ्याच कथा आहेत, मात्र जी कथा सर्वात जास्त प्रचलित आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी व्रताची सुरुवात कशी झाली? ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळी भगवान विष्णू आणि लक्ष्मींचा विवाह निश्चित झाला होता. विवाहाची तयारी सुरू होती. गणपती बाप्पांव्यतिरिक्त सर्व देवदेवतांना विवाहास उपस्थित राहण्याचे आमंत्रण केले गेले होते. सर्व देव विवाहस्थळी पोचले होते. मात्र वरात निघण्या अगोदर सर्व देवांच्या लक्षात आले की श्री गणेश दिसत नाहीत म्हणून. मग तेव्हा सर्व देवदेवतांची श्री गणेश दिसत नाहीत म्हणून चर्चा सुरू झाली. गणपती बाप्पा आले नाही की त्यांना आमंत्रण केले गेले नाही याविषयी चर्चा रंगल्या होत्या. थोड्याच वेळात ही गोष्ट विवाहस्थळी उपस्थित असलेल्या सर्वांपर्यंत पोचली. मग सर्वांनीच भगवान विष्णूंना गणपती बाप्पांच्या अनुपस्थितीबद्दल विचारणा केली. यावर भगवान विष्णू म्हणाले की त्यांनी महादेवांस आमंत्रण केले होते. महादेव आणि गणपती बाप्पा एकच परिवार आहेत. गणपती बाप्पांची इच्छा असल्यास ते येऊ शकतात. एकाच परिवारात 2 आमंत्रण का करावे? आणि तसेही त्यांचे एका दिवसाचे भोजन 1.25 मन मूग, 1.25 मन तूप, 1.25 मन तांदूळ आणि 1.25 मन लाडू आहेत. आणि तसेही इतर ठिकाणी जाऊन एवढे भोजन करणे योग्य नव्हे. या चर्चेदरम्यान उपस्थितांपैकी कोणीतरी उपाय सुचवला की श्री गणपतींना आमंत्रण करावे आणि जरी ते आले तरी हे सांगून त्यांना दरवाजावर बसवावे की ते त्यांच्या वाहनावर म्हणजेच मूषकावर बसून अत्यंत मंद गतीने चालतील, जेणेकरून वरातीत खूप मागे राहतील. यास भगवान विष्णूंबरोबरच इतर सर्व देवदेवतांनी सहमती दर्शवली. मग गणपती बाप्पांना बोलावण्यात आले. थोड्याच वेळात गणपती बाप्पा विवाहस्थळी आले. त्यांना समजावून दरवाजावर बसवण्यात आले आणि सर्व देवदेवता वरातीस निघून गेले. तेवढ्यात तेथे नारद मुनी आले. त्यांनी पाहिले की गणेश दरवाजावर बसले आहेत आणि इतर सर्व देवदेवता वरातीस गेले आहेत. विचारणा केली असता श्री गणेश म्हणाले, त्यांचा तेथे खूप अपमान केला गेला आहे. त्यांना द्वारपाल बनवून ठेवण्यात आले आहे. तेव्हा नारदांनी त्यांना सुचवले की त्यांनी त्यांच्या मूषक सेनेस लवकरात लवकर वरातीमागे पाठवावे, जेणेकरून ते वरातीच्या अगोदर पोचून वरातीचा रस्ता पोखरून भुसभुशीत करून ठेवतील, ज्यामुळे रस्त्यावरून चालणारी वाहने खाली खचतील आणि वरात पुढे जाऊ शकणार नाही. गणेशांनी देखील तसेच केले. त्यामुळे वरातीतील वाहनांची चाके धरतीत फसली गेली. त्यांना बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला गेला, मात्र सर्व प्रयत्न विफल झाले. त्याचबरोबर काही चाके तुटली देखील. कोणालाच काय करावे कळेना. तेव्हा नारद मुनी तेथे आले आणि म्हणाले, गणपतींचा अपमान झाल्याने हे सर्व घडत आहे. सर्व काही तेच सुरळीत आणि ठीक करू शकतात, इतर कुणीही नाही. जर सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडायची असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना इथे बोलवावे लागेल. तेव्हा महादेवांनी नंदीस गणपती बाप्पांना बोलावण्यास पाठवले. जेव्हा गणपती बाप्पा त्या स्थळी आले तेव्हा त्यांची सन्मानपूर्वक पूजा केली गेली
त्यानंतर फसलेली वाहनांची चाके बाहेर आली. परंतु आणखीन एक समस्या होती, ती म्हणजे वाहनांची तुटलेली चाके. ती कशी दुरुस्त होणार? तेव्हा जवळच्याच एका शेतात एक शेतकरी काम करत होता. त्यास बोलावून विचारण्यात आले की तो ती चाके दुरुस्त करू शकतो का म्हणून. त्याने होकार दिला आणि गणपतींचे नाव घेऊन आपल्या कामास सुरुवात केली. चाके दुरुस्त केल्यानंतर तो सर्व देवदेवतांस म्हणाला की सर्वांनी कार्याआरंभी गणपतींची पूजा केली नसणार, त्यामुळे ही समस्या उद्भवली असेल. या विश्वात गणपतींचे नाव घेऊनच सर्व कार्यास सुरुवात केली जाते. तुम्ही सर्व तर देवदेवता आहात, तुम्ही तर अवश्यच असे करायला हवे होते. आता तुम्ही गणपतींचा जय जयकार करून पुढे जावे. कोणतीच समस्या येणार नाही. गणपती बाप्पा विघ्नहर आहेत. ते सर्व विघ्नांचे हरण करतात. आणि अशा प्रकारे गणपतींचा जय जयकार करून वरात तिथून पुढे निघाली. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विवाह संपन्न झाला आणि सर्व उपस्थित देवदेवता त्यांच्या स्थानी परतले. आणि अशा प्रकारे तेव्हापासून संकष्टी चतुर्थी साजरी केली जाऊ लागली. या दिवशी व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीची पूजा आणि व्रत कसे करावे हे जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतींची पंचोपचार पूजा करावी. आणि जर तुमच्याकडे गणपतीचा फोटो असेल तर त्यात स्वच्छ पुसावे आणि गंधाक्षता लावून फुले वाहावीत. पूजेसाठी मोदक, गूळ, काळे तीळ, फूल, तांब्याचा कलश, धूप, चंदन, प्रसादासाठी फळे आणि नारळ इत्यादी वापरावे. संध्याकाळी देखील शक्य असल्यास स्नान करून जेवण बनवून त्याचा नैवेद्य दाखवावा आणि संकष्टी चतुर्थीची पूजा करावी. त्यानंतर प्रार्थना करावी की आपण कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर बाप्पांचे स्मरण कराल आणि तुमची सर्व विघ्ने बाप्पा दूर करतील. त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटून स्वतः देखील ग्रहण करावा. अशा प्रकारे तुमचे संकष्टी व्रत पूर्ण होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.